करणारे उपस्थित सर्व सहकारी, आज या ठिकाणी बाजार समितीचे अधिकृत इलेक्टेड सदस्य म्हणून आपण चांदणे सरांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांना मला म्हणल्याप्रमाणे आपण सगळे आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. बऱ्याच जणांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडलं आणि त्या मनोगतामध्ये प्रत्येकाने नव्या जुन्या गोष्टीला उजाळाही दिला, आठवणीलाही दिला आणि वास्तविक मला वाटतं अशा कार्यक्रमामध्येच बऱ्याच जणांना मनोगतातून त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठीच एक स्टेज असतं. खिडक्या उघडा इकडच्या पुढच्या तर त्या ह्याच्यामध्ये यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की 1948 साली या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. कैलासवासी नामदेवराव जगताप हे अतिशय सामान्य कुटुंबात जन्मले, ज्याला हातावरचं पोट आपण म्हणतो त्या घरात त्यांचा जन्म झाला. मग त्यांचे थोरले बंधू अण्णासाहेब जगताप असतील, नामदेवराव जगताप असतील, माझे आजोबा महादेव जगताप, त्यांचे वडील गिरजाप्पा जगताप, आम्ही इथून सासवडवरून आम्ही या ठिकाणी जगायला ओली आलो, असा हा मोठा इतिहास आहे. त्यावेळेस ते सुतारी काम करायचे. मी बऱ्याच भाषणात सांगतो की त्यालाच वाशी नामदेवराव जगताप आणि अण्णासाहेब जगताप हे सुताराच्या नेटावर मुंबईच्या बेटावरती जिल्ह्याचं राजकारण करायला गेलेले, प्रतिनिधिवत करायला गेलेले आणि त्या काळ आणि आजच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोघही बंधू स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी काम केले आणि दोघांनाही त्या काळामध्ये ब्रिटिशांनी कारावास भोगावा लागला. कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, अण्णासाहेब जगताप असतील. त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यांनी ज्यावेळेस हिंदू आपल्या देशाच्या आझादीसाठी कैलासवासी नामदेवराव जगताप हे यशवंतराव चव्हाणांबरोबर त्या काळात कारावासामध्ये होते. तिथं त्यांची जडणघडण विचार हे यशवंतराव चव्हाणाच्या माध्यमातून झाले आणि भविष्यात त्या काळामध्ये त्या संघर्षामध्ये त्यांनी कारावास भोगला. तुम्हाला सांगतो ब्रिटिशांच्या बंदुकीला, गोळ्याला, लाठीला पुढे गेले आणि त्यातनं हळूहळू ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या विधानसभेची, लोकसभेची स्थापना व्हायची आधी त्यावेळेस झाली नव्हती बापू. त्यावेळेस विधानसभेला लोकल बोर्ड मानले जायचे आणि 52 साली ती विधानसभा पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो कमिशनर ऑफिसवर आणि सुद्धा बोर्ड आहे विधानसभा म्हणून. त्यावेळेस 52 सालचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बाळासाहेब खैर म्हणून होते. 52 का 53 लोकांचंच विधिमंडळ होतं आणि त्याच्यामध्ये नामदेवराव जगताप होते. त्या काळापासून आणि एक सामान्य कुटुंबातले जगले. मी ज्या संस्कार संस्कृतीत घडलो, ज्या आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला, त्यांच्या शिकवणीचा, विचाराचा आणि त्यांचं रक्त माझ्या शरीरात असल्यामुळे त्याचा माझ्यावरती पूर्णपणे प्रभाव आणि त्याच विचाराने, त्या संस्कार संस्कृतीने मी माझ्या राजकीय जीवनाची, सामाजिक जीवनाची वाटचाल केली. मला या ठिकाणी चांदणे सरांनी सांगितलं की एक सामान्य कार्यकर्त्यांना आतापर्यंत जगताप गटाने न्याय दिलेला आहे. कैलासवासी नामदेवराव जगतापांची हीच खरी तुम्हाला सांगतो राजकारणातलाही विचारसरणी होती किंवा रस्त्यावर पण त्याच्यात ते तो समाजाला न्याय द्यायचा म्हणून हुडकायचे.
समाजामध्ये काहीतरी हा नाव करेल असे ते माणसं, काय म्हणायचं त्याला, हेरणारी. जसं हिऱ्याला तो दगड त्या बघितल्यानंतर त्याला तपासतो, तो तसा जेवेरी म्हणतो, किंवा सोन्याची पारख करतो त्याला सोनार म्हणतो. तसं माणसं पारखे माझे वडील होते. मग सामान्यातला रस्त्यावर पडलेला माणूस देवाऱ्यात बसवायचा आणि त्याला देव करून सगळ्याच्या नवसाला, म्हणजे सगळ्याच्या आडी अडचणीला तो कसा उपयोगी पडेल हा वारसा त्या काळात आम्ही शिकलेलो. तुम्ही या बऱ्याचशा गोष्टी साक्षीला, मला वाटतं विघ्ने बी साक्षीला असतील. आता बरीचशी जुनी माणसं नाहीत, तुम्ही आहेत आमचे डेरे वगैरे. कैलासवासी नामदेवराव जगताप राजकारणामध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत आम्हाला राजकारण ऐकण्यात होतं, बघण्यात आणि कधी चालवण्यात किंवा त्याच्यामध्ये सहभाग घेण्यात आम्ही कधी नव्हतो. मला त्याचं दार कुठल्या बाजूला आणि खिडकी कुठल्या बाजूला हे सुद्धा माहित नव्हतं. पण त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना साहेब कशा पद्धतीने राजकारणात आणत असायचे. झोपड्यात जर असला तर त्याला बाहेर काढायचा. घरात असणाऱ्याच्या औदुंबरांना नेहमी सांगायचे, पंढरपूरचे औदुंबरांना पाटील, तिला काय आमच्या कवाडावरती तुझ्या वडिलांनी लाता घालून आम्हाला बाहेर काढलं, चल समाजामध्ये एवढं दुःख आहे आणि तू झोपलायस, चल आपल्याला काम. मग कित्येक त्याच्यामध्ये दलित होते, सुवर्ण होते, अल्पसंख्याक होते, 12 बलुतेदार होते, तुम्हाला सांगतो काय म्हणायचं त्याला, वंचित होते. सगळ्याला त्यांनी बरोबर घेऊन सगळ्या गोष्टी चालवल्या. प्रत्येकाला त्याच्या समाजाचं नेतृत्व करायची संधी दिली. आज चालणे सरांमध्ये बी तू गुण आहे, निष्ठावान आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी मला सुचवलं आपण ह्याला करू त्याला करू, आमकं करू तमकं करू. मी काय अंदाज लागून दिला नाही. मी त्याचं नाव घेतल्यावर मला दोघं तिघं म्हणले, चांदणे सर कसं काय डोक्यात आला तुमच्या, नवनाथ बापू. म्हणलं तो हनुमंत आहे काय. आणि मी इतिहासाला पुन्हा उजाळा देतो किंवा हनुमंता म्हणजे मारुतीराय हे निष्ठेचं प्रतीक आहे. आणि आजच्या काळात तशी लोकांमध्ये राहील नाही, तर मग या हनुमंताला संधी देऊया, हरकत नाही. काय भले त्याच्या एवढी ताकद नसेल उडी मारायची, तर पार्टीच्या पार्टीत तरी म्हणजे व्यवस्थित राहील. म्हणून आम्ही चांदणे सरला निवडलं. मगाशी सावंत सरांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रास्ताविकात सांगितलं होतं की शिक्षकांना आपण हे करावं. मला वाटतं बरेचसे शिक्षक चांदणे सर शिक्षक आहेत आणि आजच्या एका काळामध्ये मी शिक्षकाला संधी दिली नाही. कैलासवासी नामदेवराव जगताप असताना मला वाटतं पोळके असेल, तुमच्या विठलाही संधी दिली, मला वाटतं बिले सरला दिली. अशा अनेक कित्येक शिक्षकांना कैलासवासी नामदेवराव जगतापांनी संधी दिली. मी मला सांगितलं ना, सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन त्यांनी राजकारण केलं. कोण आमच्या बरोबर राहिलं कोण नाही राहिलं ह्याची सुद्धा आम्ही तमा कधी बाळगली नाही. पण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काम करायची संधी दिली. आणि मला वाटतं की त्या त्या काळामध्ये कोणी जरी जाणीव ठेवली नाही तर शेवट आज जाणीव ठेवायला लागली. आणि ते स्वतःहून उल्लेख करतात, आम्ही काय म्हणत नाही मोठ्या काय. पण हे काय की सत्य कधी लपून राहत नाही समाजामध्ये. आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता त्या काळात सुद्धा मी भरपूर वेळा ह्याला सांगितले की हनुमान नको, तू या भानगडीत पडू नको. ग्रामपंचायत तो देशाचा तो हे होची, लोकसभेचा प्रतिनिधी आमदार होची, पण सरपंच व्हायचं सदस्य व्हायचं एवढं सोपं नाही रे. आले लोक माझ्यावरती मला फिरा झाले, तुझ्यावर नाही झाली तुझ्या खिशावर झाल्या. पगार भरपूर आहे आणि व्यवस्था तुझ्याकडनं तत्परतेने उभे म्हणून तुझ्या बरोबर. तू आता सध्या मतदान होईपर्यंत आमच्या मतदाराचं ATM कार्ड आहे. तू नको गरीब आहे चालणे ऐकायला तयार नाही.
पण दोन्ही एकाच पार्टीचे. गणगे सरपंचचे वडील आमच्या पाशी होते प्रयोगशाळेमध्ये. मी मला वाटतं आहे का गणगे कुठे गेले? प्रयोगशाळेमध्ये ते पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केलं, रिटायर झाले. अतिशय सात्विक आणि सरळ मार्गी माणूस. त्यांचं हे चिरंजीव आमच्या गणगे हे झाल्यावरती. आणि आता हा बी पार्टीचा, गणगे बी पार्टीचा. आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला तर माहिती की दोन भावाचा वाद लागल्यावरती घरातल्या ते पितृतुल्य माणसाची जरा थोडस परवड होती. काय करावं, कुणाची बाजू घ्यावी. मग मी सांगितलं की बाबा आता काय करायचं, बरं दोन्ही एकाच पार्टीचे उभा करायचं जरा अवघड, जायचं कुणाच्या प्रचाराला, बोलायचं काय. मग आम्ही आपलं त्यावेळेस आमच्या बरोबर आमचे राजकीय मित्र संजय मामा शिंदे होते. मग त्यांना घेऊन टाकलं. एवढं वटीत घ्या तुमच्या, कुठल्याही निवडून आलं तर आपलंच आहे ना, हे आम्हाला माहिती. त्याच्यामुळे ते वटीत टाकलं, हे आमच्या जवळच ठेवलं. मग हे आले रडत, मिळवलं तू काय रडू नको, मी तुला संधी दिला होता. आणि मग ह्याला त्या वेळ आल्यानंतर त्याला द्यायचंय. मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असताना मला ह्या ठिकाणी अतिशय नम्र आणि प्रामाणिकपणाने नमूद करायचे की सगळ्या राज्यकर्त्यांनी जे त्यांचे पूर्वज होते, ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं, मग तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाण असतील, मोठमोठे नेते असतील, वसंतदादासारखी अशी बरीचशी माणसं असतील. त्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही असू, आम्ही तो वारसा चालू. आम्ही कधीही आमची मुलं बाळ नेतं झाली नाही पाहिजे किंवा त्यांना तुम्ही करा अशी कधीही गळ घातलेली नाही. कार्यकर्ता हाच आमचा मुलगा, कार्यकर्ता हाच आमचा भाऊ, कार्यकर्ता हाच आमचा काका बाबा म्हणूनच आम्ही प्रत्येकाला संधी दिली. आणि राजकारणामध्ये जर चांगलं आणि पारदर्शक राजकारण जर ह्या लोकशाहीच्या काळामध्ये जर करायचं असेल तर सगळ्या नेते मंडळींनी माझं पोरग, माझा मेवणा, माझी मुलगी, माझा आमदार आणि मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बंधूंनो तुमच्यातला काळा. परवा दिवशी मला एक जण असंच सांगायला आला, म्हणला उद्या भविष्यात म्हणलं आपल्याला शंभूदारासाठी असं करावं लागलं. आणि मी म्हणतो मी बापासून माझ्या डोक्यात विचार आला, तुझ्या आल्याला का उठलो त्याची पाय धरायला ती मागं पळालं. आमच्या वडिलांच्या सुद्धा डोक्यात ही कधी आलं नाही माझ्यासाठी, काय आमच्या चुलत्याच्या सुद्धा आलं नाही. काय नाही नाही मला वाटलंय ते बोल. पण मला असं वाटतंय शंभूदारापेक्षा जर चांगलं काम करणारा एखादा माणूस असेल आणि तो दलितातला असेल, सामान्यातला असेल, बाराबलुत्यातला असेल तर आमच्या शंभूला बी सांगेल की त्याचा कार्यकर्ता होईल, त्याचा कार्यकर्ता होईल, नेता होऊ नको. ही दानत ही नीती सगळ्या राज्यकर्त्यांनी केली पाहिजे, तरच भ्रष्टाचार मुक्त होईल, लोकांच्या मनासारखं समाजकारण राजकारण होईल. आणि सत्तेमध्ये तुम्हाला सांगतो विशिष्टच घराणे आतापर्यंत चालू. तुम्ही बघा वरपासून खालीपर्यंत सगळं तुम्हाला कळतंय. तुझं आहे तुझ्या पशीपर जागा विचारले, लोक तुमचं चाललं, तुम्हाला भ्रष्ट करून टाकले, लाचार करून टाकले, तुम्हाला काय म्हणायचं त्याला म्हणजे बंदिस्त केले. तुम्हाला इलाज चालून द्यायचं नाही, हे आमच्याच हातात राहिलं पाहिजे. हे गांधी विचाराचं राजकारण नाही की जे माझ्या वडिलांनी केलं, नेहरूंच्या विचाराचं नाही. त्यावेळेस असे अनेक पक्ष नव्हते, अनेक नेते नव्हते. आणि आज खाली एवढे पक्ष, एवढे नेते, हे जरी तुम्हाला आम्हाला लढवत असतील तर वर एकच तुम्ही बघता की लग्नाच्या फिल्माच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हा आताचा कार्यक्रम कुणावर टीका टिप्पणीचा नाहीये. पण मला वाटतं एक बोध देण्याचा, टीका जरी करता आली नाही तर टिकमार्क तरी करू की कुठं चुकतंय, कुठं बरोबर आहे. ह्याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. करमाळ्या तालुक्यामध्ये उजनीसारख्या आमच्या या धरणावरती जिल्ह्याच्या जिल्हे पाणी बागायत व्हायला लागले आणि आज आम्हाला सगळ्या गोष्टीत आम्ही वंचित आहे. तर ह्याच्या मागची काय भूमिका आहे, कुठल्या पद्धतीच्या मानसिकतेचे नेते इथं काम करतायत आणि आपण आता काय बदल केला पाहिजे
त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो पहिल्यांदा अजित विज्ञाला हे दिलं होतं उमेदवारी पंचायत समितीत, अतिशय अल्प मताने पडलेला कार्यकर्ता, पण सामान्य घरातला आहे. मला वाटतं ह्यांच्या घरामध्ये ह्यांची लहानपणी ह्यांची उपजीविका गिरणीवरती चालत होती. आई वडिलांनी कष्ट करून ह्यांना शिकवलं. आज ते विधी तज्ञ झाले, आमक झाले, बापू सारखी मंडळी असतील, अशी अनेक मंडळी असतील की जगतापांनी आतापर्यंत स्वतःचे वारस नाते गोती कधी मोठे केले नाही. एकही उदाहरण सांगा. आणि त्याच्यामुळे सगळी नाती होती आमची मला आशीर्वाद देतात, असं 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 करून माहिती तुम्हाला काय. आणि ते आमच्या ईर्षेवर पुढच्या पार्टीत जातील, का तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही कधीही अशा गोष्टी करणार नाही. तो भाग जरी कुणी काही केलं म्हणून आमच्या स्वभावात किंवा आमच्या विचारात बदल होणार का. तुम्ही सुद्धा मोठं होऊ नये. मोठं होऊ नये म्हणण्यापेक्षा राजकारणामध्ये ही जी संकल्पना आहे की आपण मोठं व्हावं, आपण असं व्हावं, अरे मोठं व्हावं हा शब्द चुकीचा आहे. आम्ही दास व्हावं, आम्ही पायीक व्हावं आणि आम्ही काम करावं. अलीकडे मालकच व्हावं ही स्वप्न आहेत. आम्ही मोठं व्हावं, अरे ह्यात मोठं होण्यासाठी राजकारण नाहीये. मी म्हणतो तसं पायीक होण्यासाठी, सेवाभावी वृत्ती ठेवण्यासाठी. आणि ती जर तुमच्या डोक्यात आणि मनामध्ये आणि तुमच्या रक्तामध्ये भिनलं असेल तर राजकारणात या. धंदा करायसाठी, मोठं होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आणि पुढची पिढी बर्बाद करण्यासाठी तुम्हाला सांगतो येऊ नका. आणि ह्या सगळी जबाबदारी तुम्हाला सांगतो तुमची सुद्धा, माझी एकट्याची नाहीये. मी नुसता घसा कोरडा करतोय बंधून. मला वाटतं ते काय अभिषेक आवडला विचारा. तुला आठवतं ना तुला काय सांगितलं होतं मी की आयुष्यामध्ये तुझं वय एवढे 40-45 पर्यंत आम्ही वापरून घेऊ, काय मला काय तुला द्यायचं नाही. तूच घरात ना पेट्रोल 1 लिटर, अर्धा लिटर, 2 लिटर टाक, आमच्या गाडीच्या मागं फिर. आम्ही तुला पाणी जेवण केलं का नाही केलं का काही सुद्धा म्हणणार नाही. फुकट आपला जे म्हणतो चल. पण तुझ्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा आम्ही तुला म्हणणार आहे. तो मी काय तुला म्हणलो होतो माय माग फिर म्हणून. आता तुला जास्त हे होता कट होता तर तू आला आमच्या माग. तर सावधान सावधान सावधान. एवढं आहे तेवढं कराय बनलो का नाही बाबा. तू शपथ घेऊन सांग तुझ्या आई वडिलाची. आणि आई एकटा नव्हता. मला वाटतं तुम्ही सगळं आशपाक होता. कुठे आशपाक हा पण होता. आम्ही काय करणार नाही. आम्हाला तुम्ही फुकट मिळाला आम्ही वापर करणार. पण जसा आमच्या डोक्यात विचार आहे तसा तुम्ही बी ठेवा ना. तुझं काम करतोय तू, आमच्या गल्लीचं काम कर, आमच्या गावाचं काम कर, आमच्या वार्डाचं काम कर. तुमच्या लक्षात येत नाही. आमच्यावर फोटो सेशन केलं म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही खूप मोठे झाला. असल्या गरजेत असल्या भ्रमात न पडता योग्य माणसं तुमच्यातली तुम्ही निवडा. त्यांच्याकडून काम करून घ्या. कुणालाही नेता करू नका. करायचं असेल तर तुमचा प्रतिनिधी करा, तुमचा सेवक करा, तुमचा पायी करा, तुमचा सालकरी करा. आणि त्यांनी होत असताना हेच करायचं. मी पूर्वीपासून सांगतो, मी जयवंतराव जगताप तुमचा सालकरी. बऱ्याच वेळा तुम्ही साल वाढून दिलं नाही, आम्ही घरी घेऊ. ज्याला दिलं त्याने तुमचं सगळं पडीक पाडलं. आता बोंबला आले पहिला चांगला होता म्हणून. या अशा काही काही गोष्टी घडल्या तुमच्याकडून. असं आम्हाला त्याच्याबद्दल काही सुख दुःख नाहीये. कैलासवासी नामदेवराव जगताप शिकलेले होते, पण एवढ्या शिक्षण संस्था उभा केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आम्ही कोणाची नावं घ्यायची नाही. त्या काळामध्ये लोकांना सुशिक्षित नव्हती पण विद्वान होते. शेतकऱ्यांचं दुःख त्यांना बघून नाही म्हणून त्या काळात ही मार्केट कमिटी त्यांनी उभा केली. आजपर्यंत जर जुजबी काळ सोडला तर माझे वडील मीच शेअर मार्केट कमिटी चालवते ना. आमच्या मार्केट कमिटीच कधी बोबाटा झालाय. मला वाटतं 5 लाखाच्या उत्पन्नावर आपण किती गेलोय आता. कुठे गेलाय 2.5, 3, 4 कोटीच्या घरात आम्ही जातो. मला वाटतं आमच्या व्यापाऱ्यांची उलाढाल किती 1000-1500 कोटीची मार्केट यार्डात 1000 ते 1500 कोटीची व्यवहार होतो.
आणि ह्या व्यवहारावर तुम्हाला सांगतो ही करमाळ्या शहराची बाजारपेठ चालते सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा. पण आम्ही कधी उल्लेख केला नाही आमच्यामुळे येऊन दिंडोरा कधी पेटवला. आणि जे जातीवंत नेते असतात, कार्यकर्ते असतात काय किंवा सेवा करणारी जी माणसं असतात ना, ती कधीही असल्या गोष्टीची चर्चा करत नाही. हे मी केले, मी ते केले. आधी तुला माहिती आहे आपल्याकडे सुद्धा लाईटची वेजाची टंचाई होती. त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात ना आपल्याला 110 220 केवीच डॉक्टर पद्मश्री पाटील ऊर्जा मंत्री असताना 11 अपक्षावर राज्य चालू होतं. त्यावेळेस जीवरला आपण पंढरपूर लाईन आणली. आता सबस्टेशन साठी हाणामारी आज माझी म्हणजे शोकांतिक आहे. म्हणजे बापू ही वस्तुस्थिती. परवा मला असंच ह्यांच्यातला एक पत्रकार मित्रांनी विचारलं, म्हणजे मी काही करत नाही, फक्त आपले बैठकीत आपण खाजगीत बोलू. 200 कोटी हे म्हणतात मी आणले, हे म्हणतात मी आणले. म्हणलं आता वाद घालायचा हा टाइम नाहीये. देशाची जगाची सगळ्याची परिस्थिती मग आपली बी काय असेल नाजूक आहे. तुम्हीच आता सुज्ञ माणसा, मी काय एवढं तुमच्या इथं शिकलेलो नाहीये. तर दोघांना जाऊन सांगा 100 कोटी नावावर लावून घ्या. 200 कोटी दोघांच्या भांडणात वाद मिटल हा माझी भूमिका. म्हणजे कसं आहे सिनियर असल्यामुळे हा प्रस्ताव मांडला. तवर एक जण त्या शेजारी बसला उठला, म्हणले रवी आमचा उठला. रवी कुठे आहे का म्हणले माडेवाले बी उठले. कोण म्हणले रवी म्हणला. आता 203 जणांना जरा हिशोब चुकायला लागल्यावर नाही म्हणले मग असं करा चौघ बी घ्या. म्हणजे कोण मी ते ही सगळे 50-50 आणि हे तुम्ही टाकलं म्हणजे आमच्यातलं मीटर काय. आणि 50 किती ह्याला होतो हरलांगाला किलोमीटरला तेवढ्याला आमचे पोट लावून टाका. श्रेयवादाची भानगडीत पडू नका. आलं आपण जसं म्हणतो कृष्ण अर्पण एखादी गोष्ट, तसं ही जनता अर्पण आहे ना. आणि कुणी काही दिलं तर शेवट आमच्या टॅक्स मधनं आमच्या त्यात तुमचा काय बोलतो आपण जीएसटी त्यातनं आमचेच पैसे. म्हणजे देवाचाच अंगारा देवाला लावायचं, नावसाला पाव मारायचं. म्हणजे कुठली पद्धत काढली. पूर्वी आम्ही असं कधी सांगितलं ना आम्ही हे काम केलं ते काम केलं, कारण तुम्ही आम्हाला त्या कामासाठीच नेमलंय. त्याचाच मोबदला आम्हाला दिलाय. तुम्ही गडी कामाला केल्यावर त्याला रोजगार दिल्यावरती गड्याने तुम्हाला हिशोब द्यायचा मी इतकं काम केलं होय बापू. आपण दिलं बापू दुसऱ्या दिवशी बरोबर आनंद त्याला. तर मला एक सांगायचं की आणि ही शान व्हा आणि योग्य माणसांच्या पाठीशी जा. आम्ही घराणेशाही करणार नाही आणि आम्ही म्हणणार नाही की आम्ही पाहिजे. तुमच्यातलाच तुम्ही काढा. योग्यता बघा, विश्वास बघा, खात्री करा. पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास रखू असं करा. आणि कामाला हे संधी द्या. आमच्या चांदणे सरांसारखी आणि बरीचशी माणसं आम्ही त्यांना समाजसेवेसाठी जुंपणारे. त्यांना नियमायचं पदावर बसवायचं नाही, जुंपायचे. आणि ह्यांना जुंपल्यानंतर दिंडावर मी उभारणार आहे. काय जारवा मुळी काढणार आहे. आमचा प्रशांत पाटील युवक आहे, आमचा गणेश युवक आहे. आणि आता सध्या ह्यांच्याकडे दोन्ही गोष्टी उमेद आहे, कार्यक्षमता आहे आणि पळायची तुम्हाला सांगतो क्षमता आहे. त्यामुळे ह्यांना प्रोत्साहन द्या. ह्यांना नीट बुजुर्गांनी सांगावं आपले अनुभव आणि त्यांनी सुद्धा ते नम्रतेने स्वीकारावे आणि जनसेवा करून ह्या तालुक्याला विकासाला हातभार माझ्या एकट्याने नाही बापू सगळ्याला लावावं लागणार आहे. आणि सगळ्यांनी लावल्यानंतरच ह्या तालुक्याचा विकास घडत. रविवारी देवाची खंडोबाची घरात तळी उचलायची म्हणलं तरी 11 जणांना बोट लावावं लागते. मग हा तालुक्याचा कारभार एवढं मात्र सगळ्याला मी या ठिकाणी सांगतो. बरीचशी मंडळी या ठिकाणी आली. थोडासा आपल्याला यायला उशीर झाला. चांदणे सरला मी पण जरा थोडं कामत होतो, उशीर झाला असता पण आलो. पण आमचा पप्पू गडबड करायला लागला. आपण चांदणे सरांची आमची एक खासियत आहे खूप. म्हणजे सर जर लवकर तलाट्याने सर्कलने किंवा कोणी काम नाही केलं की ते अंडा भुर्जी खातात.
आणि त्यांना चालतो काम करून घेतो. आपल्याला आपला नंबर लागला तर लागला. तर सीटवाल्यांना मी एवढंच सांगणार आहे, सरपंच असतील, नवनिर्वाचित सदस्य, बाजार समितीचे चालणे असतील, पार्ट्या जिथल्या तिथं राहू द्या, एकत्र या. गावाचा, तालुक्यात सगळ्याचा विकासाच्या ह्याच्यामध्ये हातभार लावा. गणेशला बी आणि आमच्या प्रशांत पाटलांनाही सांगत, आमच्या वकील साहेबाला सांगत ते आता पोखतील. आणि मला वाटतं बऱ्याच घरी फिरून आलात तुम्ही, म्हणजे वाईट म्हणून नाही सांगत. एक लक्षात घ्या, तुम्ही 10वी पास झाल्यानंतर बऱ्याच शिक्षणासाठी विद्यापीठात जिथं तिथं अनुभवासाठी जातात. तसं तुम्ही जाऊन आलाय सगळ्या, तुम्हाला अनुभव आले, त्या शिक्षणाचा फायदा तालुक्यासाठी व्हावा असं मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्याला, थोरला असून सुद्धा मोठा सिनियर असून विनंती करतो. आणि आपण त्या पद्धतीने करावं एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो. जास्त वेळ घेणार